मॉर्निंग फ्रेंड्स. आपण नेक्स्टचा पॉइंट पाहतोय वेन डायग्राम. त्यालाच मराठीमध्ये म्हणतो वेन आकृती किंवा वेन चित्रे म्हटलं तर चालतं. आता वेन आकृती किंवा वेन चित्रे ही कशा पद्धतीची असतात हे पहा. टू यूज द क्लोज्ड फिगर्स टू रिप्रेझेंट अ सेट्स, देन सच टाइप ऑफ रिप्रेझेंट्स आर कॉल्ड वेन डायग्राम. म्हणजे पहा, दिलेले संच बंदिस्त आकृतीच्या साहाय्याने दाखवणे म्हणजे त्या बंदिस्त आकृतीला वेन आकृती किंवा वेन चित्र असे म्हणतात. पहा, टू यूज द क्लोज्ड फिगर्स टू रिप्रेझेंट अ सेट्स, देन सच टाइप ऑफ रिप्रेझेंट्स आर कॉल्ड वेन डायग्राम. म्हणजे दिलेले संच बंदिस्त आकृतीच्या साहाय्याने दाखवणे म्हणजे त्या बंदिस्त आकृतीला वेन आकृती असे म्हणतात. आता या बंदिस्त आकृत्या कोणत्या असतील मित्रांनो? तुम्हाला डायग्राम तर माहित आहेत. मग या बंदिस्त डायग्राम म्हणजे क्लोज्ड फिगर्स कोणत्या? तर पहा, यामध्ये काय येते तुमचं ट्रायंगल येईल. म्हणजे ट्रायंगल मधले वेगवेगळे टाइप्स ऑफ ट्रायंगल्स असतील. स्क्वेअर असेल, टाइप्स ऑफ स्क्वेअर मध्ये येईल. ठीक आहे. नंतर तुमची आपण इरेग्युलर डायग्राम म्हणतो म्हणजे अनियमित आकृती हे येईल. सर्कल येईल. म्हणजे ह्या बंदिस्त आकृत्या म्हणजे ती कोणत्याही बाजूनं रिकामी नसती. याला आपण बंदिस्त आकृती म्हणतो. आपण म्हणतो ना काय बंदिस्त खोली आहे. बंदिस्त म्हणजे चारी बाजू चारी भिंती असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग या पद्धतीची आकृती असतात ना, चारी बाजूनं बंद किंवा अनियमित सर्व बाजू त्याच्या बंद असतात. याला बंदिस्त आकृती म्हणतात. पहा, मग मी लिहिलेलं इथं दॅट इज इट इज रिप्रेझेंटेड बाय. तर आपण या पद्धतीने दाखवतो. नंबर 1 ट्रायंगल, त्रिकोण म्हणजे त्रिकोणाच्या पद्धतीनं दिलेला संच हा त्रिकोणामध्ये दाखवतो. स्क्वेअर चौरस, चौरसामध्ये हे दाखवतो. तुम्हाला डायग्राम दाखवली पुढं. रेक्टँगल आयत, आयतामध्येही आपण दिलेला संच दाखवतो. सर्कल वर्तुळामध्येही दिलेला संच दाखवतो. परत रोम्बोज समभुज चौकोनामध्येही दाखवतो, लक्षात ठेवा. और एनी क्लोज्ड फिगर किंवा कोणतीही बंदिस्त आकृती, कोणतीही मध्ये इरेग्युलर फिगर्स म्हणजे अनियमित आकृती. बाळांनो, लक्षात आलं. वेन डायग्राम कशाला म्हणायचं? कोणतीही बंदिस्त आकृती म्हणजे अशा पद्धतीची, लक्षात ठेवा. मग तुमची कशी असेल लक्षात ठेवा, अशी असू शकेल. बंदिस्त आहे ना ती, म्हणजे ह्याला कुणीकडून ओपन आहे का? नाही. ठीक आहे. तुमचं अशी असू शकते आकृती. पहा, आकृती बंदिस्त आहे, आलं लक्षात. मग तुम्हाला ती आकृती फक्त बंदिस्त पाहिजे. समजा समलंब चौकोन असाही असू शकतो, मात्र आकृती ती बंदिस्त पाहिजे. ह्या बंदिस्त आकृतीच्या साहाय्याने आपण एखादा संच दाखवतो, त्याला वेन डायग्राम म्हणजे वेन आकृती असे म्हणतात. बाळांनो, लक्षात आलं का? बघा, अशा बंदिस्त आकृतीमध्ये एखादा संच आपण दाखवतो त्याला वेन डायग्राम वेन आकृती असे म्हणतात. म्हणजे हा बंदिस्त आकृतीला काय म्हणतात? वेन डायग्राम म्हणजेच वेन चित्र असे म्हणतात. लक्षात आलंय बाळांनो? ठीक आहे. पाहता, मी एक एक्झाम्पल घेतलं याच्यावरती. इफ एज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये ABCDE म्हणजे ए हा संच मी असा घेतलाय, स्मॉल ABCDE चा घेतलेला आहे. देन सेट ए इज शोन बाय वेन डायग्राम. तर संच ए हा आपल्याला वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवायचा आहे. पहा, संच ए हा वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवायचा आहे. आता उदाहरण एकच आहे, एक्झाम्पल, पण मी तुम्हाला 2-3 पद्धतीने दाखवले, 2-3 आकृतीच्या साहाय्यामध्ये दाखवलंय. पहा, हा ए संच मी काय केलंय, सर्कल मध्ये दाखवले. लक्षात ठेवा, दिलेले आपल्याला संचामधले जे घटक आहेत ना, संचामधले इलेमेंट कुठले आहेत? ABCDE आणि संचाचं नाव काय आहे? ए. त्या सेटचं नाव काय आहे? मग तुम्हाला माहित आहे, ही वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा. वेन आकृती कशाला म्हटलं आपण? कोणत्याही बंदिस्त आकृतीला. मग कोणतीही काढा. तुम्ही म्हणाल इथं सर्कल का? तुम्ही त्रिकोण घ्या, आयत घ्या, चौरस घ्या, काही घ्या बाळांनो. म्हणून मी 2-3 टाइपच्या आकृत्या काढलेल्या आहेत आणि त्या 3 टाइप मध्ये तुम्हाला मी एकच एक्झाम्पल लिहून दाखवलेलं आहे. बघा, हा ए संच आहे आणि ए संचामधले दिलेले घटक असतात ना, त्या बंदिस्त आकृतीमध्ये दाखवायचे. मग ते कसे पण असू द्या, कारण तुम्हाला माहित आहे यादी पद्धतीमध्ये क्रम नसतो, संचामध्ये क्रम नसतो, लक्षात ठेवा. मग ABCDE लक्षात आलं. मग पहा, दिलेल्या संचामधले घटक हे बंदिस्त आकृतीमध्ये दाखवलं म्हणजे ही वेन चित्र झालं बाळांनो.
म्हणजे वेन आकृतीच्या साह्यानं आपण संच ए दाखवला. वेन आकृतीच्या साह्यानं संच ए दाखवला. समजा किंवा म्हटलं मी त्रिकोणामध्ये मी संच ए चे घटक दाखवतोय. पहा ए संच तोच आहे एबीसीडी. मग मी त्रिकोणामध्ये दाखवू शकतो एबीसीडीई. किंवा अनियमित फिगर म्हणजे अनियमित आकाराची आकृती यामध्ये दाखवू शकतोय मी एबीसीडीई. लक्षात आलं बाळांनो. आणि हे सगळे संच ए आहेत. लक्षात आलं. म्हणजे कोणताही संच दिला तर तुम्हाला वेन आकृतीमध्ये दाखवता आला पाहिजे. आणि दाखवणं म्हणजे असं काहीच नाही बाळांनो. फक्त त्या संचाचं नाव लिहायचं आणि त्या संचामधील जे घटक दिलेत, एलिमेंट दिलेत, ते कोणत्याही एका बंदिस्त आकृतीमध्ये लिहायचे. मग तुम्ही कोणत्याही एका बंदिस्त आकृतीमध्ये लिहा. त्याला आपण वेन डायग्राम असं म्हणतो. लक्षात ठेवा. म्हणजे वेन डायग्रामच्या साह्यानं तो संच दाखवलेला असतो. म्हणजे बघा ही वेन डायग्राम आहे. सर्कल वेन डायग्राम आहे. ट्रायंगल वेन डायग्राम आहे. ही इरेग्युलर शेप डायग्राम आहे. ती पण वेन डायग्राम आहे. म्हणजे ह्या प्रत्येक वेन डायग्राम मध्ये दिलेला सेट हा आपण दाखवलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पहा पॉइंट आहे बाळांनो. वेन डायग्राम लक्षात आली. कोणतीही बंदिस्त आकृती त्याला वेन डायग्राम म्हणतो. आणि त्या बंदिस्त आकृतीमध्ये आपण दिलेला प्रत्येक घटक दाखवतो. ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट पहा सबसेट. आणि त्यालाच म्हणतो आपण उपसंच. सबसेट उपसंच. ठीक आहे ना. आता मला सांगा फॉर एक्झाम्पल तुम्हाला थोडक्यात समजण्यासाठी सांगतो. शाळेमध्ये तुमच्या प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य असतात आणि उपप्राचार्य पण असतात. म्हणजे ज्यावेळेस प्रिन्सिपल असतात त्यावेळेस सर्वच अधिकार आहेत ते प्रिन्सिपलच्या हातामध्ये असतात. लक्षात ठेवा. आणि काही अधिकार आहेत ते उपप्रिन्सिपल म्हणजे उपप्राचार्याच्या हातात असतात. म्हणजे ज्यावेळेस प्रिन्सिपल नसतील त्यावेळेस उपप्रिन्सिपल म्हणजे पहा थोडक्यात उपप्रिन्सिपल उपप्राचार्य आहेत ना ते प्राचार्यांचा एक घटक असतो. लागतात एक घटक असतात. म्हणजे ज्यावेळेस प्राचार्य नसतात त्यावेळेस उपप्राचार्य ते काम करतात. म्हणजे उपप्राचार्याचा प्रत्येक घटक हा प्राचार्यामधला असतोच. लक्षात ठेवा. पण प्राचार्याच्या हातामध्ये जे अधिकार आहेत ना प्राचार्याच्या हातामध्ये जे अधिकार आहेत ते उपप्राचार्याच्या हातामध्ये अधिकार नसतात. मात्र उपप्राचार्याच्या हातामध्ये जे अधिकार असतात ते प्राचार्याच्या हातामध्ये 100% अधिकार असतात. म्हणजे उपप्राचार्याकडे जेवढे अधिकार आहेत ते अधिकार 100% प्राचार्याच्या हातात असतात. पण प्राचार्याच्या हातामध्ये जे अधिकार असतात ते उपप्राचार्याच्या हातामध्ये नसतात. बाळांनो लक्षात आलं. मी थोडक्यात तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय. सबसेट म्हणजे उपसंच. पहा इफ A and B are two given sets and every element of set B is also an element of set A, then B is a subset of set A, which is symbolically written as B subset A. पहा B subset हे सबसेटचं चिन्ह आहे. लक्षात ठेवा बाळांनो. सबसेट म्हणजे आडवं यू काढायचं त्याच्या खाली रेष द्यायची त्याला सबसेट म्हणतो. म्हणजे चा घटक असणे. B subset A and it is read as B is a subset of set A or B subset A. म्हणजे पहा बाळांनो समजून घ्या बघा. If A and B are two given sets. समजा A आणि B कोणतेही दिलेले दोन संच आहेत. A आणि B समजा कोणतेही दिलेले दोन संच आहेत. समजा मी परत इथे एक लिहितोय बघा. इथं असं लिहितोय मी A B C आणि D. ठीक आहे. आणि B संच असा लिहितोय मी ओनली D लिहितोय. तर पहा A आणि B कोणतेही दिलेले दोन संच आहेत. पुढे काय म्हटलेलं आहे पहा. अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी. संच बी मधला प्रत्येक घटक संच बी मधला प्रत्येक घटक इज अँड ऑल्सो एलिमेंट ऑफ सेट ए. हा संच ए मध्ये असला पाहिजे. संच बी मधला प्रत्येक घटक. आता इथं बी मध्ये किती घटक आहे तो एकच आहे डी. तो ए मध्ये आहे का आहे. किंवा समजा इथं अजून एक घेतो मी इथं ए घेतो. आता मला सांगा बी या संचामध्ये किती घटक आहेत डी आणि ए. आता ह्याने काय सांगितलंय बी या संचामधला प्रत्येक घटक प्रत्येक एलिमेंट सेट ए मध्ये पाहिजे. मग मला सांगा सेट ए मध्ये आहे का बघा बर बी मधला प्रत्येक एलिमेंट. म्हणजे डी आहे का आहे. त्याच्यानंतर ए आहे का आहे. म्हणजे काय झालं बाळांनो बी हा ए चा उपसंच झाला. तर बी सबसेट ए असं म्हणतो. मग पहा देन बी इज अ सबसेट ऑफ ए. तर आपण म्हणतो बी हा ए चा उपसंच आहे. म्हणजे मी मगा सांगितलेल्या पद्धतीने झालं पहा बघा. ए म्हणजे समजा प्राचार्य आहेत यांच्या हातामध्ये सगळे अधिकार आहेत. मात्र उपप्राचार्याच्या हातामध्ये अधिकार नाहीत. मात्र जे उपप्राचार्याच्या हातामध्ये जे अधिकार आहेत ना ते प्राचार्याकडे असतात.
पण जे प्राचार्याकडे आहेत ना ते सगळे अधिकार उपप्राचार्याकडे नसतात, लक्षात ठेवा. म्हणजे बी हा ए चा उपसंच आहे. बी हा कुणाचा उपसंच आहे? ए चा उपसंच, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे तो दाखवताना आपण असं लिहितो बी सबसेट ए. म्हणजे लक्षात आलं बाळांनो बघा, which is symbolically written as B subset A and it is read as B is a subset of set A or B subset A. बाळांनो समजलंय का सांगा? सबसेट कशाला म्हणायचं? फॉर एक्झाम्पल अजून एकदा तुम्हाला सांगतो, समजा x इज इक्वल टू सेट दिलेला आहे तुम्हाला 2 4 6 8, ठीक आहे, आणि y इज इक्वल टू दिलेला आहे तुम्हाला 4 आणि 8. आता मला सांगा, किंवा असं मी सांगतो बघा 2 4 आणि इथं लिहितो असं लिहितो. आता मला सांगा कोण कुणाचा सबसेट आहे सांगावं या ठिकाणी? कोणता सेट कोणत्या सेटचा उपसंच आहे? बघा, कोणता सेट कोणत्या संचाचा उपसंच आहे? म्हणजे ज्या संचामधले सर्वच घटक दुसऱ्या संचामध्ये असतात त्या संचाला आपण त्या संचाचा उपसंच म्हणतो. मला सांगा बघा 4 8 2 हे एक्स या संचामध्ये आहेत का हो? नाही. तुम्ही म्हणताल 4 2 आहे, पण 8 आहे का 1 2 ह्या एक्स मध्ये? नाही. मग y हा x चा उपसंच आहे का सांगा बर? नाही बाळांनो, y हा x चा उपसंच नाही. पण मला सांगा x मधला प्रत्येक घटक y मध्ये आहे ना? बघा 2 पण आहे आणि 4 पण आहे. म्हणजे x हा y चा उपसंच आहे बाळांनो. लक्षात आलं? म्हणजे ज्या संचामधले सर्वच घटक दुसऱ्या संचामध्ये असतात, मग ज्या संचामधले सर्व घटक आहेत ना तो संच त्या दुसऱ्या संचाचा उपसंच असतो. बाळांनो समजलंय? ठीक आहे. मराठीमध्ये बघा एकदा तरी, समजा ए व बी हे कोणतेही दिलेले दोन संच असतील आणि संच बी चा प्रत्येक घटक हा संच ए मध्ये असेल तर संच बी ला संच ए चा उपसंच आहे असे म्हणतात आणि ते बी उपसंच ए असे लिहितात व संच बी हा संच ए चा उपसंच आहे असे वाचतात. लक्षात आले बाळांनो? ओके, ठीक आहे. आता ह्याच्यानंतरची पहा नेक्स्ट डेफिनेशन, आपण पुढची डेफिनेशन कंटिन्यू करतोय. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, याच्यानंतर आपण नोट म्हणजे टिप म्हणतो त्याला, काय टिप्स पाहतोय. नंबर 1 ची नोट अशी आहे, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. पहा, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. सबसेट म्हणजे उपसंच आणि एव्हरी सेट म्हणजे प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो. बाळांनो इथे लिहिलेला आहे, प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो, प्रत्येक संच. फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे बाळांनो. एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल, इफ बी इज इक्वल टू 2 4 6 देन शो दॅट बी सबसेट बी. म्हणजे बी हा बी चाच उपसंच आहे. कारण बाळांनो आपण उपसंचाची व्याख्या पाहिलेली आहे. ठीक आहे. पहा, म्हणजे मराठीमध्ये लिहिलेले आहे, जर बी बरोबर 2 4 6 तर दाखवा की बी उपसंच बी. बी हा बी चा उपसंच आहे हे दाखवायचं आपल्याला. तर पहा आन्सर मध्ये उत्तर मध्ये गिव्हन मध्ये मी लिहिलं बी बरोबर 2 4 6 म्हणजे दिलेला सेट लिहिला बी इज इक्वल टू. ठीक आहे, 2 4 6. आता तुम्हाला माहित आहे बाळांनो, एखादा सेट एखाद्या सेटचा सबसेट कधी असतो? कधी असतो सांगा? छान. म्हणजे समजा ए आणि बी दोन सेट असतील आणि समजा सेट ए चा प्रत्येक इलेमेंट सेट बी मध्ये असेल. पहा, सेट ए चा प्रत्येक इलेमेंट सेट बी मध्ये असेल तर आपण सेट ए ला सेट बी चा उपसंच म्हणतो. पहा, सेट ए चा प्रत्येक इलेमेंट सेट बी मध्ये पाहिजे म्हणून आपण सेट ए ला सेट बी चा उपसंच म्हणतो. मग इथं आपल्याला पहा एकच संच दिलेला आहे, त्यांनी एकच सेट बी इज इक्वल टू 2 4 6 म्हणून आपण लिहिलं एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट बी. पहा, आपल्याला बी हा बी चाच सबसेट दाखवायचा आहे. मग मला सांगा सेट बी मधला प्रत्येक घटक बी मध्येच आहे ना? मी काय म्हटलं, माझ्या घरातील मी प्रत्येक मेंबरचं नाव घेतलं. माझ्या घरातील प्रत्येक मेंबर कुणाच्या घरातला असणार आहे? हो, माझ्याच घरातील असणार आहे. म्हणजे पहा मी काय म्हणतोय, माझ्या घरातील प्रत्येक मेंबरचं नाव घेतलं तर ऍक्च्युली माझ्या घरातला प्रत्येक मेंबर कुणाच्या घरातला असणार आहे? माझ्याच घरातला असणार आहे. म्हणजे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही माझ्या घराचा उपसंच आहे. लक्षात ठेवा. म्हणजेच आपण सेट बी काय लिहिलाय 2 4 6 म्हणजे बी मधला प्रत्येक घटक बी मध्येच आहे ना.
मग बी हा कुणाचा उपसंच झाला हो? बीचाच झाला. लक्षात आलं? आता मी सांगितलेलं त्या पद्धतीनं बी हा कुणाचा उपसंच झाला? बीचा झाला. म्हणून मी इथे लिहिलेलं आहे पुढं, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट बी. पहा, प्रत्येक संच बी मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आहे. पहा, संच बी मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आहे. म्हणजे बघा, 2 बी मध्येच आहे, 4 बी मध्येच आहे, 6 बी मध्येच आहे. म्हणजे बी मधला घटक बी मध्ये असणार साहजिकच आहे बाळांनो. ठीक आहे ना? म्हणजे आपण असं लिहू शकतोय, संच बी मधील प्रत्येक घटक हा संच बी चा घटक आहे. म्हणून बी सबसेट बी, म्हणून संच बी हा संच बी चा उपसंच आहे. पहा, सेट बी इज अ सबसेट ऑफ सेट बी. म्हणजे संच बी हा संच बी चाच उपसंच आहे. लक्षात आलं बाळांनो? म्हणजे दिलेला कोणताही एखादा सेट असू द्या, तो सेट स्वतःचाच उपसंच असतो. लक्षात ठेवा, तो संच स्वतःचाच उपसंच असतो. लक्षात येते? समजा मी म्हटलं मी हा माझ्या घरातील मेंबर आहे. ठीक आहे, मग मी हा माझ्या घराचा उपसंच आहेच ना. ठीक आहे, म्हणजे तसंच आहे. पहा, कारण घरातील प्रत्येक व्यक्ती त्याच घरातील उपसंच, त्याच घरातील घटक आहे ना, त्याच घरातला घटक आहे. लक्षात ठेवा. म्हणजे ह्या बी या संचामधला प्रत्येक घटक बी घरामध्येच आहे. थोडक्यात बी संचामध्येच आहे. म्हणून प्रत्येक संच हा स्वतःचाच उपसंच असतो. बाळांनो, लक्षात येते का? पहा, प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो, कारण प्रत्येक त्याच घरातील व्यक्ती त्याच घरामध्ये असतात. म्हणून संच बी हा स्वतःचाच म्हणजे बी चाच उपसंच असतो. लक्षात आलं? ओके, छान. नेक्स्ट पहा एक्झाम्पल, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. बाळांनो, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. पहा, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी म्हणजे रिक्त संच, इज अ सबसेट म्हणजे उपसंच असतो. कुणाचा? ऑफ एव्हरी सेट, म्हणजे प्रत्येक संचाचा. म्हणजे रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. रिक्त संच तुम्हाला माहित आहे, रिक्त म्हणजे काय हो? रिकामा. बघितलेला आहे आपण रिक्त, एम्प्टी सेट किंवा त्याला नल सेट म्हटलेला आहे. म्हणजे तो एम्प्टी सेट. आणि हा एम्प्टी सेट कशाने दाखवतो आपण? एक तर फाय चिन्हाने दाखवतो. त्याला फाय चिन्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण ह्या पद्धतीचा असं काढलेला आहे, किंवा असा कर्ली एम्प्टी ब्रॅकेट काढलेला आहे. याला आपण एम्प्टी म्हणतो. लक्षात ठेवा, एम्प्टी सेट म्हणतो. म्हणजे प्रत्येक रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. पहा, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. मग तुम्हाला एक्झाम्पल घेतलेला आहे, म्हणजेच काय असतो? फाय सबसेट ए. आपण एक ए एक्झाम्पल घेतलेला आहे आणि त्यामध्ये रिक्त संच हा ए चा उपसंच दाखवलाय. बघा, ह्याचा अर्थ सांगितलाय तुम्हाला पाठीमाग लिहून दिलेला आहे. ह्याला उपसंचेचं चिन्ह म्हणतो, सबसेट. म्हणजे फाय सबसेट ए म्हणजे फाय हा ए चा उपसंच आहे. फाय हा ए चा उपसंच आहे. बाळांनो, मी पाठीमागच्या डेफिनेशन मध्ये पण तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे समजून. फाय हा ए चा उपसंच आहे. पहा, मग एक्झाम्पल वरून परत तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल असा आहे, इफ ए इज इक्वल टू एक्स वाय झेड. जर ए बरोबर एक्स वाय झेड असेल, देन शो दॅट फाय सबसेट ए. जर ए बरोबर एक्स वाय झेड असेल तर दाखवा की रिक्त संच हा ए चा उपसंच आहे. फाय म्हणजे ह्याला रिक्त संच म्हणतो, पाठीमागे लिहून दिलेला आहे. म्हणजे रिक्त संच हा ए चा उपसंच असतो. आता आन्सर गिव्हन मध्ये लिहिलं मी, दिलेला ए संच लिहिला एक्स वाय झेड. बघा, आता मला सांगा ए इज इक्वल टू, मी काय केलं माहिती आहे, यामध्ये फाय वाढवलं आणि कॉमा एक्स कॉमा वाय कॉमा झेड, म्हणजे ए संच आयाचा लिहिला आणि त्यामध्ये फाय वाढवलं. काय फरक पडला हो? मी काय म्हटलं, माझ्या खिशामध्ये पहिले 10 रुपये आहेत आणि त्यामध्ये मी काय म्हटलं माहिती आहे का, अजून माझ्या खिशामध्ये काहीच रुपये नाहीत. काय फरक पडला का? काय फरक पडला का? माझ्या खिशामध्ये 10 रुपये आहेत आणि अजून काहीच रुपये नाहीत म्हटलं. अजून काहीच रुपये नाहीत म्हणजे काय हो? थोडक्यात रिक्त संच आहे. लक्षात ठेवा, माझं पॉकेट आहे ना, त्यामध्ये रिक्त पण आहे आणि काय पैसे पण आहेत. लक्षात ठेवा, माझा खिसा काय फुल्ली भरलेला आहे का नाही. मी काय म्हटलं, माझ्या खिशामध्ये काही पैसे आहेत आणि तो रिक्त पण आहे, म्हणजे त्यामध्ये रिक्त पण आहे. लक्षात ठेवा, रिकामा पण आहे. म्हणजे मी काय म्हटलं, ए इज इक्वल टू एक्स वाय झेड. तर ह्या ए चा रिक्त संच हा उपसंच आहे. रिक्त संच हा उपसंच आहे. कसा? तर पहा, फाय एक्स वाय झेड. मला सांगा, फायचा अर्थ काय हो? काही नाही, म्हणजे रिक्त, म्हणजे संपलं. इथं काय नाही लिहिलं तर चालतंय. म्हणजे ए बरोबर काय आलं शेवटी? एक्स वाय झेडच आलं.
ठीक आहे. आणि समजा मी इथं फाय लिहिलं तर फायचा अर्थ काय आहे हो? काहीच नाही, म्हणजे रिक्त आहे. लक्षात आलं? म्हणजे असा प्रत्येक संचाचा रिक्त संच हा उपसंच असतो. म्हणजे रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. पहा, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो आणि हे बाळांनो आपण एक्झाम्पल थ्रू प्रूफ केलेले नोट. ठीक आहे. नेक्स्ट नोट नंबर 3 पहा बाळांनो. इफ ए इज इक्वल टू बी देन ए सबसेट बी अँड बी सबसेट ए. बाळांनो ह्या सबसेटचा अर्थ समजून घेत चला पहिल्यांदा. सबसेट म्हणजे उपसंच, म्हणजे ए हा बी चा उपसंच आहे आणि बी हा ए चा उपसंच आहे. कधी हो? जर ए बरोबर बी. आता ए बरोबर बी म्हणजे काय? समजा मी म्हटलं ए ला पण 10 मार्क आहेत, ठीक आहे, आणि बी ला पण समजा 10 मार्क आहेत, ठीक आहे. आता मला सांगा, तरच आपण ए बरोबर बी म्हणतो ना. म्हणजे काय झालं? ए मधला प्रत्येक घटक बी मध्ये असेल आणि बी मधला प्रत्येक घटक ए मध्ये असेल तर ए हा बी चा उपसंच असतो आणि बी हा ए चा उपसंच असतो. बाळांनो थोडक्यात समजून दिलेलं आहे तुम्हाला. एक्झाम्पल पहा. इफ ए इज इक्वल टू बी देन शो दॅट ए सबसेट बी अँड बी सबसेट ए. जर ए बरोबर बी असेल तर ए हा बी चा उपसंच असतो आणि बी हा ए चा उपसंच असतो. कधी ए बरोबर बी असेल तर. तुम्हाला आता सांगितले बाळांनो, ठीक आहे. पहा, जर ए बरोबर बी असेल तर दाखवा की ए हा बी चा उपसंच आहे आणि बी हा ए चा उपसंच आहे. फॉर एक्झाम्पल पहा, लेट ए इज इक्वल टू 2 4 6 8 अँड बी इज इक्वल टू 6 2 8 4. बाळांनो सेट ए आणि सेट बी व्यवस्थित ऑब्झर्व करा. सेट ए मधला प्रत्येक एलिमेंट हा सेट बी मध्ये आहे का? पहा, सेट ए मधला प्रत्येक एलिमेंट हा सेट बी मध्ये आहे का? पहा, सेट ए मध्ये 2 आहे, बी मध्ये पण इकडे 2 आहे, ठीक आहे. सेट ए मध्ये 4 आहे, इकडे पण 4 आहे. सेट ए मध्ये 6 आहे, इकडे पण 6 आहे. आणि सेट ए मध्ये 8 आहे आणि इकडे पण 8 आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. 6 ला 6 झालं, 2 ला 2 झालं, इथं परत 4 ला 4 झालं आणि हे 8 ला 8 झालं. म्हणजे पहा, सेट ए मधला प्रत्येक घटक सेट बी मध्ये आणि संच ए बी मधला प्रत्येक घटक संच ए मध्ये. म्हणजे काय झालं? ए हा बी चा उपघटक आहे आणि बी हा समजा ए चा उपघटक आहे. बाळा समजा म्हणजे आहेच. तुमच्या लक्षात येते? म्हणजे तुम्हाला माहित आहे बाळांनो, उपघटक म्हणजे ए हा बी चा उपघटक आहे. कारण ए मधले सदस्य ना बी या घरामधले सगळेच आहेत. बी घरामध्ये असतात आणि बी घरामधले पण सदस्य ए घरामध्ये आहेत. तेच सदस्य तेवढेच, म्हणजे जेवढे ए घरामध्ये सदस्य आहेत ना तेवढेच बी घरामध्ये आहेत. म्हणजे जेवढे संच ए मध्ये आहेत ना घटक तेवढे संच बी मध्ये आहेत आणि जेवढे संच बी मधले घटक आहेत ना तेवढे संच ए मधले. म्हणजे थोडक्यात काय झालं? ए हा बी चा उपसंच झाला आणि बी हा ए चा उपसंच झाला. बाळांनो मग तेच लिहिले आपण, देन शो दॅट ए सबसेट बी आणि सेकंड बी सबसेट ए दाखवायचं आपल्याला. मग मी प्रूफ सिद्धतेमध्ये लिहिलेलं आहे. ए इज इक्वल टू 2 4 6 8 अँड बी इज इक्वल टू 6 2 8 4. हे वरती जसं सांगितलं त्या पद्धतीने फक्त रिझन मध्ये लिहिलेलं आहे. मी पहिला आकडा 1 टाकलेला आहे. ए सबसेट बी म्हणजे ए हा बी चा सबसेट आहे. पहा, सेट ए हा सेट बी चा सबसेट आहे. बिकॉज कारण एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी. कारण संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आहे. नेक्स्ट सेकंड आकडा बी सबसेट ए बिकॉज एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट ए. कारण संच बी मधील प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे. म्हणजे पहा, ए मधला घटक बी मध्ये आहे आणि बी मधला घटक ए मध्ये आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो, हिंस द प्रूफ काय? ए सबसेट बी. ए हा बी चा उपसंच आहे आणि बी हा ए चा उपसंच आहे. बाळांनो लक्षात आलं? नेक्स्ट नंबर 4 ची नोट पहा बाळांनो. इफ ए सबसेट बी अँड बी सबसेट ए देन शो दॅट ए इज इक्वल टू बी. जर ए हा बी चा उपसंच असेल आणि बी हा ए चा उपसंच असेल तर दाखवा की ए इज इक्वल टू बी. बाळांनो सेम नोट जशी 3 आहे ना ती फक्त उलटी दिलेली आहे आता. म्हणजे ए हा बी चा उपसंच आहे आणि बी हा ए चा उपसंच आहे. आपण कधी म्हणतो असं? ए हा बी चा उपसंच आहे, छान, ए मधला प्रत्येक घटक बी मध्ये असेल आणि बी हा ए चा सबसेट आहे. कधी म्हणतो? छान, म्हणजे संच बी मधला प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल. मग मला सांगा
थोडक्यात सेट ए आणि सेट बी मधले प्रत्येक घटक कसा असणार आहे, इक्वल, समान असणार आहे. छान, म्हणजे तेच घटक असणार आहेत. मग इथं म्हणू शकतोय आपण सेट ए इज इक्वल टू सेट बी. मग लिहिलेलं आहे पहा मी, इफ ए सबसेट बी अँड बी सबसेट ए देन शो दॅट ए इज इक्वल टू बी. फॉर एक्झाम्पल लेट ए इज इक्वल टू ए आय ओ यू अँड बी इज इक्वल टू आय ए ओ ई यू. म्हणजे पहा, हे तुम्हाला माहित आहे, हे सोर आहेत बाळांनो, ठीक आहे ना, सोर आहेत. ए इज इक्वल टू ए आय ओ यू आणि बी मध्ये पण तेच आहेत. क्रम कसाही चालतोय बाळांनो. बघा, ह्या ए संच मध्ये ए आहे, बी मध्ये पण ए, हिथं ए आहे, हिथं पण ए आहे, हिथं आय आहे, ह्याच्यात पण आय आहे, ह्याच्यात ओ आहे, ह्याच्यात पण ओ आहे, ह्याच्यात यू आहे, ह्याच्यात यू आहे. म्हणजे बघा, ए मधलं बी मध्ये पण आहे, बी मधलं ए मध्ये पण आहे. म्हणजे संच ए मधला प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि संच बी मधला प्रत्येक घटक संच ए मध्ये. म्हणजे थोडक्यात सांगा मला, हा सेट ए आणि हा सेट बी दोन्ही सेट कसे आहेत, इक्वल आहेत. कारण प्रत्येक संचातला घटक काय आहे, इक्वल आहे, समान आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण म्हणू शकतोय ए इज इक्वल टू बी. आणि तेच लिहिलेलं आहे बाळांनो आपण खाली रिझल्ट मध्ये, प्रूफ लेट ए इज इक्वल टू अँड बी इज इक्वल टू. आणि खाली लिहिलेलं आहे एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट ए आणि देअरफॉर ए इज इक्वल टू बी. हिन्स द प्रूफ. HTP चा अर्थ बाळांनो हिन्स द प्रूफ, म्हणजे हे सिद्ध झाले. ठीक आहे बाळांनो, आता ह्याच्या नंतरची आपण नेक्स्टची डेफिनेशन पाहतोय. तर पहा मित्रांनो, आपला नेक्स्टचा पॉइंट आहे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेटलाच आपण मराठीमध्ये म्हणतो विश्वसंच. पहा, विश्वसंच म्हणजे काय, मी तुम्हाला थोडक्यात आपल्या लँग्वेज मध्ये, सिंपल लँग्वेज मध्ये डेफिनेशन करून सांगितलेले आहे. विश्वसंच पहा, let set u is equal to continents of the world and b is equal to India, c is equal to set of Japan, d is equal to set of England and e is equal to set of America. Then set u is called a universal set. पहा, generally universal set is denoted by u and Venn diagram it is represented by a rectangle. पहा बाळांनो, परत एकदा व्यवस्थित मराठीतून सांगतोय, इंग्लिश मधून पण सांगतोय. लेट सेट यू इज इक्वल टू कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे संच यू हा जगातील सर्व खंडांचा देश आहे, सॉरी, जगातील सर्व खंडांचा विश्वसंच आहे किंवा संच आहे. पहा, सेट यू इज इक्वल टू कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड म्हणजे संच यू हा जगातील सर्व खंडांचा संच आहे. अँड बी इज इक्वल टू सेट ऑफ इंडिया. बी हा भारत देशाचा संच आहे, सी हा जपान देशाचा संच आहे, डी हा इंग्लंड देशाचा संच आहे, ई हा अमेरिका देश आहे. ठीक आहे. देन सेट यू इज कॉल्ड युनिव्हर्सल सेट. तर आपण संच यू ला विश्वसंच असं म्हणतोय. पहा, संच यू ला विश्वसंच असं म्हणतोय. जनरली युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. म्हणजे सर्वसाधारणपणे किंवा सामान्यतः विश्वसंच हा कॅपिटल यू या अक्षराने दाखवतात. अँड वेन डायग्राम इट इज रिप्रेझेंटेड बाय अ रेक्टँगल. आणि म्हणजे कोणताही विश्वसंच हा आयत या वेन आकृतीच्या साह्याने दाखवतात. पहा बाळांनो, मराठीमध्ये परत सांगतोय तुम्हाला. समजा संच यू हा जगातील सर्व खंडांचा संच आहे. संच यू हा जगातील सर्व खंडांचा संच आहे आणि बी बरोबर भारत हा देश आहे, सी बरोबर जपान हा देश आहे, डी बरोबर इंग्लंड हा देश आहे आणि ई बरोबर अमेरिका हा देश आहे. तर संच यू ला विश्वसंच असे म्हणतात आणि विश्वसंच हा आयत या वेन आकृतीच्या साह्याने दाखवतात. बाळांनो, तरीही तुम्हाला या ठिकाणी काही समजलं नसेल तरी पण थोडंसं एक्झाम्पल वरून किंवा डेफिनेशन वरून लक्षात येईल. मला सांगा, आपल्या या जगामध्ये टोटल किती खंड आहेत? छान, 7 खंड आहेत. पहा, ठीक आहे, जगामध्ये 7 खंड आहेत. मग मला सांगा, आपला भारत देश कुठं आहे? जगामध्येच आहे आणि कोणत्या तर खंडामध्येच आहे. जपान कुठं आहे? जगामध्ये आहे, जगामधल्या कोणत्या तर खंडामध्ये.
इंग्लंड कुठे आहे? जगामध्येच आहे, जगामधल्या कोणत्या तर खंडामध्ये आहे. अमेरिका कुठे आहे? जगामध्येच आहे, जगामधल्या कोणत्या तर खंडामध्ये आहे. म्हणजे पहा, ही जी आपण काय असतील तेवढ्या देशाची नावं घेतलीत, हे सर्व देश कुठे आहेत? तो जगामध्ये. म्हणजे हे जे जग आहे ना, हे विश्वसंच आहे, लक्षात ठेवा. हे विश्व आहे आणि या विश्वामध्ये सर्व खंड आणि त्या त्या खंडामध्ये देश आहेत. लक्षात आले? म्हणजे जो विश्व आहे ना, विश्व जे विश्व जग आहे ना, त्याला विश्व म्हणतो. किंवा त्या जगातील जे खंड आहेत त्या खंडांना पण आपण विश्व म्हणतोय, जगातील खंडांना विश्व म्हणतोय. म्हणजे पहा, त्याचं उत्तर मी थोडक्यात या पद्धतीने लिहिलेलं आहे. गिवन यू, कॅपिटल यू ना आपण विश्वसंच दाखवतो, म्हणजे युनिव्हर्सल मधलं यू. पहा, युनिव्हर्सल सेट मधलं यू लक्षात येत आहे. युनिव्हर्सल सेट मधलं यू, युनिव्हर्सल सेट मधलं यू ना आपण विश्वसंच दाखवतोय. पहा, म्हणजे यू इज इक्वल टू कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड. यू म्हणजे काय आहे? हो, जगातील सर्व खंडांचा देश. मग मी परत लिहिलं दॅट इज, म्हणजेच आता तुम्हाला जगातील सर्व खंड माहित पाहिजेत. कोणते आहेत व खंड? आशिया आहे, आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, युरोप आहे, अटलांटिक आहे, साऊथ अमेरिका आहे आणि नॉर्थ अमेरिका आहे. ठीक आहे बाळांनो. म्हणजे पहा, आफ्रिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अटलांटिका, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका, म्हणजे दक्षिण आणि उत्तर अमेरिका. मग मला सांगा, हा विश्वसंच आहे बाळांनो. यू न विश्वसंच दाखवतो, म्हणजे हे विश्वसंच आहेत, लक्षात ठेवा. ही विश्वसंच. मग मला सांगा, विश्वसंच म्हणजे लक्षात आलं का? जगातील सर्व खंड मी घेतलेत. जगामध्ये किती खंड आहेत? 7 आहेत. बघा, यू न विश्वसंच दाखवतो. विश्वसंच म्हणजे काय? आपण विश्वसंच कुठला घेतलाय? कॉन्टिनेंट्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगातील सर्व खंड. मग जगातील सर्व खंड कुठले आहेत? आफ्रिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अटलांटिका, साऊथ अमेरिका, साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका. म्हणजे हे 7 खंड आहेत बाळांनो. आणि हे 7 खंडाला आपण काय म्हटलंय माहिती आहे? विश्व म्हटलंय. विश्व म्हटलंय. आणि याच विश्वामध्ये आपला बी देश पण आहे. म्हणजे भारत देश या 7 खंडापैकीच कोणत्या तरी एका खंडामध्ये. जपान या 7 खंडापैकीच एका खंडामध्ये, लक्षात ठेवा. जपान हा देश या 7 खंडापैकीच एका खंडामध्ये आहे. इंग्लंड हा देश या 7 खंडापैकीच एका खंडामध्ये आहे. अमेरिका हा देश या 7 खंडापैकीच एका खंडामध्ये कुठं तर. लक्षात आलं बाळांनो? बघा, मग तुम्ही कोणताही देश घ्या, कोणताही देश या 7 खंडामध्येच असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ह्या 7 खंडाचं काय केलं आपण? विश्व केलेलं आहे. म्हणजे हा विश्व आहे, लक्षात ठेवा. विश्व म्हणजे हे जग आहे आणि या जगामध्ये 7 खंड आहेत आणि या 7 खंडामध्ये अनेक देश आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही देशाचं नाव घेतलं तर या 7 खंडापैकीच कुठं तर असणार आहे, लक्षात ठेवा. कोणताही देश घ्या, या 7 खंडापैकीच असणार आहे. ठीक आहे. म्हणजे यू हा विश्वसंच आहे, पण तो कशाचा आहे? हो, खंडाचा आहे. आणि त्याचं थोडक्यात आपण सबसेट घेतले, म्हणजे भारत घेतलाय. भारत कोणत्या तर खंडामध्ये आपल्याला माहित आहे? भारत आपल्या आशिया खंडामध्ये. तसं जपान कोणत्या तर खंडामध्ये, इंग्लंड कोणत्या तर खंडामध्ये, अमेरिका कोणत्या तर खंडामध्ये. हे जे आहेत ना, प्रत्येक खंडामधले देश आहेत. मग हे जो खंडांचं जे आपण विश्वसंच केलाय ना, जो संच केलाय ना खंडांचा, त्याला विश्वसंच म्हणतोय. खंडांचा त्याला विश्वसंच म्हणतोय बाळांनो. लक्षात आलंय? पहा, मग मी पुढे थोडक्यात पहा, विश्वसंच हा कशाने दाखवतो म्हटलं आपण? पहा, विश्वसंच हा आयत या वेन आकृतीच्या साह्याने दाखवतो. मग तुम्ही आयत म्हणजे वेन आकृती शिकलेला आहे. कोणत्याही बंदिस्त आकृतीला वेन आकृती म्हणतोय. पण इथं विश्वसंचच्या ठिकाणी त्यांनी कोणती वापरा म्हणून सांगितली? आयत ही आकृती वापरायची आहे. मग मी इथं आयत काढलेला आहे, आयत, आणि यामध्ये विश्वसंच दाखवलेला आहे. म्हणजे आयत म्हणजे हा विश्वसंच आहे आणि या विश्वसंचामध्येच सर्व खंड आहेत आणि या सर्व खंडामध्येच आपण जी देशाची नावं लिहिलेत ना, ते देश आहेत. समजा म्हणजे आपण बी ने कुठला दाखवलाय? भारत. समजा भारत इथं कुठल्या तर खंडामध्ये आहे. समजा इथं आशिया खंड आहे आणि या आशिया खंडात भारत आहे. तसा डी न कुठला दाखवला? इंग्लंड. तो इंग्लंड ह्या खंडामध्ये आहे. सी न कुठला दाखवलाय? जपान. जपान इथं ह्या खंडामध्ये असणार आहे. ई न कुठला दाखवलाय? अमेरिका. समजा ते साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका इथं खंड असेल कुठला तर.
म्हणजे पहा यू हा विश्वखंड आहे आणि प्रत्येक देश ह्या विश्वसंचात असणार आहे, प्रत्येक खंडात असणार आहे. बाळांनो लक्षात येते. थोडक्यात तुम्हाला एखादं एक्झाम्पल पण आपण पुढे घेतलेलंच आहे, लक्षात येईल. किंवा मी असं पण एखादं एक्झाम्पल सांगतो. समजा मी सेट यू इज इक्वल टू 1 ते 10 पर्यंत घेतोय, 1 ते 10, आणि बी असं घेतोय बी इज इक्वल टू 3 आणि 5. मला सांगा आता विश्वसंच कुठला झाला हो? ए झाला. छान. विश्वसंच कुठला झाला? यू झाला, कारण यू ना आपण विश्वसंच दाखवतो. म्हणजे यू बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा विश्वसंच झाला. आणि बी इज इक्वल टू 3 आणि 5 घेतले. मग मला सांगा जेवढ्या सर्व संख्या आहेत ना त्या विश्वसंख्येत आहेत. किती आहेत? 1 ते 10. 1 ते 10 एवढ्या संख्या आहेत ना त्याला विश्वसंच म्हणतोय. आणि बी 3 आणि 5 आहेत ना त्याला त्याचा सबसेट म्हणतोय. लक्षात ठेवा, सबसेट म्हणतोय. म्हणजे थोडक्यात इंडिया हा वर्ल्डचा सबसेट आहे, अमेरिका हा वर्ल्डचा सबसेट आहे, लक्षात ठेवा. किंवा खंड पहा, ऑस्ट्रेलिया हा त्या वर्ल्डचा सबसेट आहे, म्हणजे ऑस्ट्रेलिया खंड हा जगाचा उपसंच आहे. आशिया हा त्या जगाचा उपसंच आहे. ठीक आहे. ऑस्ट्रेलिया परत अटलांटिका हा त्या वर्ल्डचा उपसंच आहे. साऊथ अमेरिका हा त्या जगाचा उपसंच आहे. म्हणजे सर्व मिळून एका संचामध्ये येतं ना त्या संचाला विश्वसंच म्हणायचं. लक्षात ठेवा. आलंय बाळांनो लक्षात? पहा इथं लिहिलेलं आहे मी यू न विश्वसंच दाखवतोय आणि यामध्ये आपण जे देश घेतलेत ना ते देश मग त्या खंडामध्ये येतील. बाळांनो नेक्स्टची डेफिनेशन आहे पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. त्याला मराठीमध्ये म्हणतो पूरक संच. पहा पूरक संच. बाळांनो डेफिनेशन सोपे आहे. जर डेफिनेशन समजली तर तुम्हाला एक्झाम्पल साहजिक सुटणार. डेफिनेशन पहा काय आहे. सपोज यू इज अन युनिव्हर्सल सेट. पहा यू ला काय म्हटलं आपण? इज अन युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजेच कसला? विश्वसंच. समजा यू हा विश्वसंच आहे. इफ बी सबसेट यू, जर बी हा यू चा उपसंच आहे. यू म्हणजे कसं हो? विश्वसंच. आणि बी हा यू चा उपसंच आहे. म्हणजे बी मधले जे घटक आहेत ना ते यू मध्ये असतील. पहा समजा यू हा विश्वसंच आहे. जर बी चा प्रत्येक घटक विश्वसंच यू मध्ये असेल तर देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू. पहा तर संच किंवा विश्वसंच यू मधल्या सर्व घटक which are not in set B. पहा तर संच यू मधले जो घटक बी मध्ये नाही त्या घटकांना, पहा संच विश्वसंच यू मध्ये जे घटक बी मध्ये नाहीत त्या घटकांना बी चा पूरक संच म्हणतात. इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. इट इज डिनोटेड बाय बी कॉम्प्लिमेंट और बी डॅश असं म्हणतो. पहा बी कॉम्प्लिमेंट म्हणजे बी च्या डोक्यावरती सी किंवा बी च्या डोक्यावरती डॅश. पहा बाळांनो कॉम्प्लिमेंट ऑफ सेटची डेफिनेशन समजून घ्या. समजा तुम्ही एखादा कोणताही विश्वसंच घेतलेला आहे. समजा म्हणतोय 1 ते 10 पर्यंत. आता पुढे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलच बघू आपण डायरेक्ट म्हणजे लक्षात येईल. पहा इथं मराठीमध्ये पहा परत एकदा डेफिनेशन. समजा यू हा विश्वसंच आहे. जर संच बी हा संच यू चा उपसंच असेल. बघा जर संच बी हा संच यू चा उपसंच असेल तर संच यू मध्ये असलेल्या परंतु बी मध्ये नसलेल्या घटकांना संच बी चा पूरक संच. बघा संच यू मध्ये असलेल्या म्हणजे संच यू मध्ये असलेल्या परंतु संच बी मधल्या नसलेल्या घटकांना संच बी चा पूरक संच म्हणतात. म्हणजे काय माहित आहे बाळांनो, थोडक्यात संच यू आणि संच बी आहेत ना त्यामध्ये जे सामायिक घटक आहेत ना त्याच्यावर डॅश मारायचा आणि राहिलेले घटक म्हणजे ते संच बी चा पूरक संच आहेत. लक्षात ठेवा. एक्झाम्पल वरून लक्षात येईल. पहा लेट यू इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे मी यू हा विश्वसंच घेतलेला आहे. विश्वसंच म्हणजे माझ्यासाठी विश्व काय माहित आहे बाळांनो? 1 ते 10 संख्या म्हणजे हा मी विश्वसंच घेतलेला आहे. म्हणजे माझ्यासाठी मी विश्व काय समजलंय? 1 ते 10 संख्या. आणि त्यामध्ये ए सेट असा घेतलेला आहे 7 5 4 6. देन फाइंड ए कॉम्प्लिमेंट. तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए चा पूरक संच काढायचा. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. मग तुम्हाला सांगितलंय ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हो? विश्वसंच मध्ये असलेल्या परंतु ए संच मध्ये नसलेल्या घटकांना. म्हणजे पहा या दोघांमध्ये जी सामायिक आहेत ना ते कट करायचे घटक आणि राहिलेले घटक
विश्व संच मधले म्हणजे ते एक कॉम्प्लिमेंट असतो पहा. फॉर एक्झाम्पल पहा, मी आन्सर मध्ये गिव्हन लिहिलं यू इज इक्वल टू विश्व संच दिलेला लिहिला, त्याच्यानंतर ए पण लिहिला. आता आपली डेफिनेशन काय हो, विश्व संच ए यू मध्ये असलेल्या परंतु ए मध्ये नसलेल्या, यू मध्ये असलेल्या परंतु ए मध्ये नसलेल्या, म्हणजे थोडक्यात काय हो, यू आणि ए मधले जे सामायिक आहेत ना ते सोडून. म्हणजे बघा, हे 7 हे 7 गेलं, 9 ला 9 कॅन्सल झालं, 2 ला 2 कॅन्सल झालं आणि 6 ला 6 कॅन्सल झालं. बघा मग काय म्हटलेलं आपण, विश्व संच मध्ये असलेल्या परंतु संच ए मध्ये नसलेले. मग विश्व संच ए मध्ये यू मध्ये असलेले कुठले तो आणि ए मध्ये नसलेले. ए मध्ये बघा एक आहे का ए मध्ये, नाही. म्हणजे बघा ए कॉम्प्लिमेंट काय येतो, एक येतोय. 4 आहे का ए मध्ये, नाही. 5 आहे का, नाही. परत 8 आहे का, नाही. 10 आहे का, नाही. म्हणजे बाळांनो ह्या झाला तुमचा एक कॉम्प्लिमेंट. बाळांनो सिंपल आहे, तुम्ही जर व्यवस्थित लक्षात घेतलं तर लगेच लक्षात येईल. पहा, समजा यू हा माझा विश्व संच काय हो, 1 ते 10 संख्या आणि ए संच कुठला आहे 7 9 2 6. तर मला ए चा पूरक संच लिहायचा म्हणजे ए कॉम्प्लिमेंट लिहायचा. मग मी ए कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन काय लिहिली, विश्व संच मध्ये असलेल्या परंतु संच ए मध्ये नसलेल्या घटकांना. बघा, विश्व संच ए मध्ये असलेल्या परंतु ए मध्ये नसलेल्या घटकांना. मग ए मध्ये कोणते घटक नाही, बघा थोडक्यात 7 9 2 6 ह्यातले कट करा. म्हणजे राहिलेले घटक ए मध्ये आहेत का हो, 1 आहे का, नाही. 3 आहे का, नाही. 4 नाही, 5 नाही, 8 नाही आणि 10 नाही. म्हणजे हे जे राहिलेल्या संख्येत ना विश्व संचामधल्या, त्याला आपण एक कॉम्प्लिमेंट म्हणतो. लक्षात ठेवा, त्याला काय म्हणतो आपण, एक कॉम्प्लिमेंट. आणि मग पहा, ते वेन डायग्रामच्या सहाय्याने असं दाखवतो विश्व संच. पहा, हा यू झाला, आयत म्हणजे यू झाला, म्हणजे हा विश्व संच झाला. आणि मग पहा, आता ह्या विश्व संचामध्ये किती अंक आहे तो, 1 ते 10. ते सगळंच आले पाहिजे. बघा, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 पण आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे. म्हणजे जेवढे विश्व संचामध्ये आहेत ना तेवढे सर्व घटक त्या आयतामध्ये आले पाहिजे. मात्र आता मला सांगा, ए कॉम्प्लिमेंट, मग जे ए मध्ये आहेत ना ए मधले ते इथं गोल करायचं, म्हणजे सर्कल करायचं. कसंही करा तुम्ही, अंडाकृती केलं तरी चालतंय बाळांनो. मग त्या ए मधले घटक लिहायचे. पहा, ए मधले घटक कुठले तो 7 9 2 6 हे ए मधले घटक आहेत बाळांनो. ठीक आहे, आता हे ए मधले घटक सर्कल मध्ये लिहिले ना, तर जे राहिलेले घटक आहेत ना ते म्हणजे ए कॉम्प्लिमेंट. बघा, ए मधले लिहायचे फक्त. ए मधले कुठले आहेत, 2 7 6 आणि 9. बरोबर, म्हणजे 7 9 2 6 7 9 2 6 हे ए मधले घटक. मग ही सर्कल मध्ये यू मध्ये एक सर्कल काढायचं, वर्तुळ काढायचं आणि त्यामध्ये ए चे घटक लिहायचं, ए या संचातले घटक. आता ए मधले सोडून राहिलेले यू मधले घटक ते साईडला लिहायचे त्या आयतामध्ये. आणि तो म्हणजे काय म्हणतोय आपण, कॉम्प्लिमेंट म्हणतोय. बघा बघा, कुठले राहिले तो, आता 1 राहिलेला आहे. ठीक आहे, बघा 1 राहिला आहे. हा बघा, 1 आहे, त्याच्यानंतर 4 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, 8 आहे आणि 10 आहे. इथं 3 1 राहिलेला आहे आपला. बघा, 5 नंतर 3 पण राहिलेला आहे, किंवा 4 3 घ्या. बघा, 3 4 5 आणि 8 10. ठीक आहे, म्हणजे बघा 1 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 8 आहे आणि 10 आहे. हे पहा, हे ए कॉम्प्लिमेंट मधले घटक आहेत ना ते यू संचामध्ये, बघा म्हणजे युनिव्हर्सल संचामध्ये ते आयतामध्ये असतील आणि जे वर्तुळामध्ये असतात ना ते ए संचामध्ये असतात. आणि ए संचामधले सोडून जे बाकीचे घटक आहेत ना त्याला आपण ए चा कॉम्प्लिमेंट म्हणतो, म्हणजे ए चा कॉम्प्लिमेंट. मग असं कोपऱ्यामध्ये दाखवायचं. बाळांनो लक्षात आलंय, समजलंय? ओके, थँक्स. ह्याच्या नंतरची नेक्स्ट नोट्स पाहता आपण आता नोट्स पाहतोय, नोट नंबर 1. तर पहा मित्रांनो, नेक्स्ट आपण नोट पाहतोय, त्यामधली नोट म्हणजे टिप नंबर 1 आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज द गिव्हन सेट इटसेल्फ. म्हणजे दिलेल्या संचाचा पूरक संच म्हणजे दिलेलाच संच असतो. लक्षात ठेवा, व्यवस्थित समजून घ्या. पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक संचाचा पूरक संच इज द गिव्हन इटसेल्फ.
म्हणजे दिलेल्या संचाच्या पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेला संच असतो. एक्झाम्पल समजून घ्या बाळांनो. पहा एक्झाम्पल उदाहरण नंबर असा आहे. लेट u इज इक्वल टू 2 4 6 8 10 and a is equal to 2 8 10. then show that a complement ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट म्हणजे पहा दिलेल्या संचाचा कॉम्प्लिमेंट म्हणजे a चा कॉम्प्लिमेंट a कॉम्प्लिमेंट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे दिलेला संच a चा असतो. लक्षात ठेवा. म्हणजे इथे काय झालं, आपण u हा एक संच घेतलेला आहे, त्या u संच आणि a संच घेतलेला आहे. u म्हणजे विश्व संच असतो आणि a म्हणजे त्याचा सबसेट असतो. लक्षात ठेवा. तर u आणि a मधून आपण a चा पूरक संच काढतो आणि त्या पूरक संचाचा परत पूरक संच घेतला की येणारा संच म्हणजे हा एकच असतो. लक्षात ठेवा. पहा एक्झाम्पल मी प्रूफ मध्ये सिद्धता लिहिलेला आहे. गिवन u इज इक्वल टू 2 4 6 8 10 म्हणजे विश्व संच हा विश्व संच आहे. and a is equal to 2 8 10. तुम्हाला माहित आहे आता पूरक संच कसा काढतो, काय सांगितली डेफिनेशन चक्क मराठीमध्ये सांगा. छान. म्हणजे काय सांगितले, संच u मध्ये असलेले परंतु संच a मध्ये नसलेल्या घटकांना, संच a मध्ये असलेल्या घटकांना परंतु संच a मध्ये नसणाऱ्या घटकांना पूरक संच म्हणतो. म्हणजे a चा पूरक संच. मग पूरक संच आपण a डॅश ने किंवा ac ने दाखवतो. ठीक आहे ना. मग मी इथे लिहिलं a डॅश बरोबर काय डेफिनेशन आहे आपली, संच u मध्ये नसलेले संच u मध्ये असलेले परंतु a मध्ये नसलेले असे कोणते घटक आहे हो. म्हणजे थोडक्यात a आणि u मध्ये कॉमन सोडा. 2 ला 2 गेले, 8 ला 8 गेले आणि 10 ला 10 गेले. राहिले कुठले 4 आणि 6. हा झाला a कॉम्प्लिमेंट. म्हणजे संच a चा कॉम्प्लिमेंट किती आला 4 आणि 6. आता ह्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट पूरक संचाचा परत एकदा पूरक घ्यायचा. मग मला सांगा पूरक संचाचा पूरक संच काय असतो. म्हणजे ह्याला आता a समजणार. हा जो a कॉम्प्लिमेंट आहे ना त्याला a समजणार. बाळांनो समजून घ्या, आपलं जमलिंग इथंच होतं. पहिल्यांदा समजून घ्या. u विश्व संच दिलेला आहे, a हा एक संच दिलेला आहे. तर पूरक संच म्हणजे संच a चा पूरक संच कसा काढतो, संच u मध्ये असलेले परंतु a मध्ये नसलेल्या घटकांना. बघा u मध्ये असणाऱ्या परंतु a मध्ये नसणाऱ्या घटकांना. मग a मध्ये आणि u मधले जे सामायिक आहेत ना ते सोडून u मध्ये राहतात. म्हणजे बघा u मध्ये असणारे परंतु a मध्ये नसणारे. मग कुठले आहे तो, इथं 2 आहे, इथं 2 आहे, ह्याच्यात 8 आहे, ह्याच्यात 8 आहे, ह्याच्यात 10 आहे, ह्याच्यात 10. मग u मध्ये असलेले राहिले कुठले 4 आणि 6. हा झाला a कॉम्प्लिमेंट. पहा आता ह्या कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. मग कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, आपण काय म्हटलं आता हिथं ज्या पद्धतीने म्हटलं त्याच पद्धतीने आता ह्याला a समजायचं. हे a कॉम्प्लिमेंट आहे ना त्याला a समजा. म्हणजे काय हो, ह्या u मध्ये असणारे परंतु a कॉम्प्लिमेंट मध्ये नसणारे. म्हणजे पहा u मध्ये असणारे परंतु a कॉम्प्लिमेंट मध्ये नसणारे. मग कुठले आहेत पहा असे, हा सांगा लवकर. बघा u मध्ये असणारे परंतु a कॉम्प्लिमेंट मध्ये नसणारे. म्हणजे u आणि a मधले कॉमन सोडून 4 आणि 6 सोडून बरोबर आहे ना. u मध्ये असणारे परंतु a कॉम्प्लिमेंट मध्ये नसणारे म्हणजे ह्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्याचा परत पूरक संच. म्हणजे कुठले आले हो, राहिलेले 2 8 आणि 10. 2 8 आणि 10 म्हणजे बघा a कॉम्प्लिमेंट ह्याचा कॉम्प्लिमेंट परत घेतला ना आपण. a कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्याचा कॉम्प्लिमेंट घेतला. ह्याचा कसा घेतला, u मध्ये असणारे परंतु a कॉम्प्लिमेंट मध्ये नसणारे. बघा u मध्ये असणारे परंतु a कॉम्प्लिमेंट मध्ये नसणारे कुठले 2 8 10. मग हा ह्याचा कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट घेतला 2 8 10. मग मला सांगा a कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट बरोबर 2 8 10 हे कुठले एलिमेंट आहे तो a संचातले. मग 2 8 10 हा a बरोबर a. म्हणजे ह्याच्या ठिकाणी किती लिहिले म्हणजे a कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट बरोबर किती आलं a. लक्षात आलंय बाळांनो. म्हणजे दिलेल्या पूरक संचाचा पूरक संच हा स्वतः तोच संच येतो. समजलंय का सांगा व्यवस्थित. परत एकदा पहा व्यवस्थित सांगतोय, हे खूप महत्वाचं आहे. हे समजलं तर प्रॅक्टिस सेट तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. पहा दिलेला हा u संच आहे, हा a आहे. आपण ह्या a चा पूरक संच काढतोय. पूरक संच म्हणजे काय, u मध्ये असणारे परंतु a मध्ये नसणारे. मग u मध्ये असणारे आणि a मध्ये नसणारे म्हणजे दोघांमधले सामायिक सोडून तो a कॉम्प्लिमेंट.
म्हणजे 2 8 10, 2 8 10 हे सोडून ए कॉम्प्लिमेंट 4 6. आता ह्याचा परत एकदा पूरक संच घ्यायचा म्हणजे हा पूरकचा पूरक घ्यायचा आहे. मग पूरकचा पूरक घेताना म्हणजे काय म्हणणार आपण, यू मध्ये असणारे परंतु ए मध्ये नसणारे, म्हणजे हे दोघांमधले सामायिक सोडून 4 आणि 6 सोडून 2 8 10 म्हणजे हा कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट आला. मग हा संच म्हणजे कुठला हो, 2 8 10 हा ए, म्हणजे याच्या ठिकाणी किती आला ए, म्हणजे कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा काय आला ए. म्हणजे पहा दिलेल्या संचाच्या पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेलाच संच असतो. लक्षात आलंय बाळांनो, छान. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, पूरक संचाचे गुणधर्म. पूरक संचाचा गुणधर्म नंबर 1 आहे, मी तुम्हाला एक्झाम्पल सहित दिलेला आहे बाळांनो, अगदी व्यवस्थित पहा. नंबर 1 असा आहे, नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए कॉम्प्लिमेंट, म्हणजे संच ए आणि संच ए कॉम्प्लिमेंट म्हणजे संच ए चा पूरक संच मध्ये एकही घटक सामायिक नसतो. पहा यू बरोबर लिहिलं मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ए लिहिलेलं आहे 2 7 8. तर आता काय सांगितलंय, संच ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये एकही सामायिक घटक नसतो. मग संच ए दिलेला आहे त्यांनी 2 7 8 आणि आता आपल्याला ए कॉम्प्लिमेंट काढायचा. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हो, यू मध्ये असणारे परंतु ए मध्ये नसणारे. मग यू मध्ये असणारे ए मध्ये नसणारे म्हणजे दोघातले सामायिक कट करा, 2 7 8 म्हणजे हा झाला ए कॉम्प्लिमेंट. मग मला सांगा ए कॉम्प्लिमेंट आणि ए ऑब्झर्व करा, दोघांमध्ये सामायिक आहेत का कुठले घटक, बघा ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये ह्याच्यात 2 7 8 आहे, ह्याच्यात दिसतंय कुठं 2 7 8 नाही, म्हणजे ए बरोबर इज नॉट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट. बाळांनो लक्षात आलंय, छान. नेक्स्ट पहा सेकंड गुणधर्म, ए सबसेट यू अँड ए कॉम्प्लिमेंट सबसेट यू, म्हणजे ए हा विश्वसंचाचाच सबसेट असतो उपसंच आणि ए चा पूरक संच हा पण विश्वसंचाचा असतो. साहजिकच आहे बाळांनो, वरील एक्झाम्पल वरून जर तुम्ही बघितलं तर पहा ए हा यू चा उपसंच आहे. बघा 2 7 8 2 7 8 हा यू मध्ये, म्हणजे ए कुणामध्ये हो, पहा ए हा कुठल्या संचामध्ये आहे, यू मध्ये. ठीक आहे, म्हणजे 2 7 8 2 7 8 हा यू संचाचाच आहे. आणि परत ना ए कॉम्प्लिमेंट सबसेट यू आणि ए चा पूरक संच पण यू मध्येच असतो सांगितलंय. हे पण बघा यू मध्ये आहेत का, 1 आहे 3 आहे 4 आहे 5 आहे 6 आहे 9 आहे 10 आहे, म्हणजे ए कॉम्प्लिमेंट मध्ये पण कशामध्ये आहे, यू मध्ये. लक्षात ठेवा, आलं लक्षात बाळांनो. म्हणजे ए हा यू चाच उपसंच असतो आणि ए चा पूरक संच हा पण यू चाच उपसंच असतो. ठीक आहे बाळांनो, लक्षात आलं. मग लिहिलेलं आहे, इन अबो एक्झाम्पल एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट यू अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए कॉम्प्लिमेंट इज इन सेट यू. वरील उदाहरणामध्ये संच ए चा आणि संच ए कॉम्प्लिमेंटचा प्रत्येक घटक संच यू मध्ये आहे. पहा संच यू मध्ये आहे. ठीक आहे बाळांनो, म्हणून लिहिलं ए सबसेट्यू अँड ए कॉम्प्लिमेंट सबसेट्यू हिंस द प्रूफ, म्हणजे हे सिद्ध झाले. नेक्स्ट प्रॉपर्टी पहा बाळांनो, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट, म्हणजेच यू कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 5. विश्वसंच यू चा पूरक संच हा रिक्त संच असतो. विश्वसंच यू चा म्हणजे स्वतःचा पूरक संच हा एम्प्टी सेट असतो. कोणताही संच घ्या त्याचा पूरक संच हा रिक्त संच असतो. एक्झाम्पल पहा बाळांनो, यू संच घेतलेला आहे मी, समजा AEIOU हा विश्वसंच घेतला. आता यू चाच पूरक संच घ्यायचा आहे. पूरक संच काय म्हणतो आपण, पूरक संचाची व्याख्या यू मध्ये असलेले परंतु यू मध्ये नसलेले ह्याला पूरक संच म्हणतो. मग यू मध्ये असलेले कुठले आहेत, AEIOU आणि नसलेले म्हणजे हे सोडून, सगळे हे सोडून, म्हणजे ह्याला यू कॉम्प्लिमेंट. म्हणजे कुठला आला हो, 5 आला, रिक्त आला. लक्षात आलं का, हा यू आहे पण त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला तर येतोय का, नाही, म्हणजे तो काय आला, 5 आला. आणि इन सद प्रूफ. बाळ थर्ड प्रॉपर्टी लक्षात आली. ठीक आहे, आता लास्ट प्रॉपर्टी घेतो आपण ह्या पॉइंट वरती, प्रॉपर्टी नंबर 4. पहा प्रॉपर्टी नंबर 4 आपण पाहतोय. तर पहा मित्रांनो, लास्टची आपली नोट आहे, टिप आहे, कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट यू, म्हणजे दॅट इज एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट हा विश्वसंच असतो. एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट, एम्प्टी सेट म्हणजे रिक्त संचचा कॉम्प्लिमेंट म्हणजे रिक्त संचचा पूरक संच
हा विश्व संच असतो, परत तोच संच असतो पहा, विश्व संच यू चा रिक्त संच, फाय हा पूरक संचच असतो पहा. म्हणजे लेट यू इज इक्वल टू, मी विश्व संच असा लिहिलाय SMAL, म्हणजे स्मॉल या शब्दातील अक्षराचा संच लिहिलेला आहे, आणि फाय हा रिक्त संच घेतलेला आहे पहा, फायने रिक्त संच दाखवतो. तर आपल्याला आता फायचा रिक्त संच काढायचा आहे. मग रिक्त संच म्हणजे काय हो, विश्व संच मध्ये असलेले परंतु फाय मध्ये नसणारे. मग मला सांगा, ह्याला कॉम्प्लिमेंट म्हणतो. बघा कॉम्प्लिमेंट कशाला म्हणतो आपण, विश्व संच मध्ये असणारे परंतु फाय मध्ये नसणारे. मग विश्व संच मध्ये असणारे परंतु फाय मध्ये नसणारे. मग फाय मध्ये आणि इथला फाय दोन्हीकडला रिक्त संच कॅन्सल झाला, तर राहिली लेटर्स कुठली हो, SMAL. SMAL विश्व संच मध्ये असणारे परंतु रिक्त संच मध्ये नसणारे. बघा विश्व संच मध्ये असणारे परंतु फाय मध्ये नसणाऱ्या घटकांना कॉम्प्लिमेंट म्हणतो. मग SMAL हा फाय कॉम्प्लिमेंट झाला. मग मला सांगा, ही लेटर्स SMAL हा संच म्हणजे कुठला आहे हो, यू आहे. छान, म्हणजे फाय कॉम्प्लिमेंट बरोबर काय झालं, यू झालं. आणि बाळांनो, आपल्याला हेच प्रूफ करायची होती प्रॉपर्टी, ही झाली प्रॉपर्टी नंबर 4. आता ह्याच्यानंतरचा प्रॅक्टिस सेट आहे ना आपला 1.4, हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, ओके. आपण आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट स्टार्ट करतोय. ओके, थँक्स, समजलंय. ओके, छान.